तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंकार आवडे निरंकार हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंकार हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण घंटे कौस्तुभ विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कंठे कौस्तुभ मणी कंठे कौस्तुभ मणी विराजित तुळशी हार गळा तुळसी हार गळा
आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठला दुसरी
मानेल संतांसी रंजवू चित्तासे आपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति सम्पाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूपगणेषु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचा अलौकिक महिमा प्रगट करत आहेत. अभंग घेण्याचं कारण आज मकर संक्रांतीचा पर्वकाल आहे आणि जीवनात पर्वकाल यावा आणि तो पर्वकाल आला की त्याची विशेष शक्ती असते, अधिक शक्ती असते. म्हणून पर्वकाल नेमके कुठे येतात, पर्वकालाला कोणतं स्थान आवडतं हे समजावं म्हणून मी हा अभंग आज सेवेला घेतलेला आहे. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. आज उत्तरायणाला प्रारंभ झाले आहे. मकर संक्रांतीचा हा पुण्यपर्वकाल आहे. या पर्वकालामध्ये आपण जे करू त्याचं अनंतपटीने फल प्राप्त होत असतं. म्हणून त्या पर्वकालाचं वैशिष्ट्य आणखी त्या पर्वकालाला खरं हे जे स्वरूप आलेलं आहे, पर्वकालामध्ये ही विशेष शक्ती आलेली ही कोणामुळे आलेली आहे हे समजावं म्हणून मी हा अभंगात सेवेला घेतलेला आहे. तुकोबाराय या अभंगातून संतांचा अलौकिक महिमा सांगतात. संत जीवन हे अलौकिक आहे. मानवी जीवन आणि संत जीवन यात महदंतर आहे. महदंतर कसं आहे? तुम्ही म्हणाल त्यांनाही शरीर आम्हालाही शरीर आहे, त्यांनाही हातपाय कान डोळे आम्हालाही हातपाय कान डोळे आहे, त्यांनाही भूक आहे आम्हालाही भूक आहे, त्यांनाही चालणं आहे आम्हालाही चालणं आहे. शारीरिकदृष्ट्या तर सर्व त्यांचं आणि आमचं सारखं आहे. मग फरक काय आहे? तो फरक वरचा नाही, फरक आतला आहे. आणि तो आतला फरकच आज आपल्याला विशेषत्वाने पाहायचा आहे. तर मानवी जीवनात आणि संत जीवनात कसं अंतर आहे तुकोबारायांनी एका अभंगात 2-3 दृष्टांत देऊन ते अंतर स्पष्ट केलेलं आहे की तुमचं आमचं जीवन आणि संत जीवन यात फरक काय आहे, संत जीवनाची अशी विशेषता काय. तुकोबाराय म्हणतात, एक बघा दही आहे, दही आपल्या सर्वांना माहीत आहे. दही आपण त्या दह्याचं घुसळण करतो नाही का? घुसळण केल्यानंतर त्याच्यातून काय निघतं? लोणी निघतं. आणखी काय निघतं? ताक निघतं. लोणी कशातून? दह्यातूनच. आणि ताकही कशातून? दह्यातूनच.
मग दोन्हीची निर्मिती जर एका दह्यातूनच आहे तर दोन्ही एका किमतीत मागायला काय हरकत आहे का? तुकोबारा म्हणतात चालणार नाही. एके मोले दोन्ही मागून एके मोले दोन्ही मागून एके मोले दोन्ही मागून एके मोले दोन्ही मागून दह्याचे अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागू नये. दह्यातूनच लोणी निघतं आणि दह्यातूनच ताक निघतं. दोन्हीचं निर्मिती स्थान एक दही जरी असलं तरी दोन्हीमध्ये अंतर आहे. लोणी हे दह्यातलं सार आहे, सार, आणि ताक हे आसार आहे. ताकात काही नाही. लोण्यातून आपल्याला तूप मिळतं, ताकातून काय? ताकात काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काहीच नाही. ताक म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगू का? ज्याच्यात काहीच ताकद राहिलेली नसते त्याचं नाव ताक. भाताचं शितई ज्याला पचत नसल त्याला आधार म्हणून डॉक्टर म्हणतात ताक घेत जा, कसं तरी 2 दिवस ढकलशील. लोणी हे दह्यातलं सार आहे, ताक हे आसार आहे. तसं संत जीवन हे सारमय जीवन आहे आणि तुमचं आमचं जीवन हे आसार असायचं आहे. आपल्या जीवनात काही. दुसरा एक दृष्टांत दिलं तुकोबारायांनी. आपण या भूतलावर परिभ्रमण करू लागलो असताना वेगवेगळे दगड आपल्याला या भूतलावर भूपृष्ठावर सापडतात. वेगवेगळे जातीचे सापडतात. मुरुम दिसतो, गारगोट्या ते दिसतात. तुमच्या भागात चमकी म्हणतात त्या. गारगोट्या सापडतात वरच्यावर, वेगवेगळे दगड सापडतात. तसं या भूगर्भाचं आपण जर छेदन केलं, भेदन केलं तर या भूगर्भातूनही वेगवेगळ्या जातीचे दगड आपल्याला मिळतात. पृथ्वीच्या खोदनातून वेगवेगळे दगड मिळतात. आपण दक्षिणेकडे चला, शहाबाद, तंदूर, कडप्पा हे मिळतात. भूगर्भातूनच आपल्याला हे वेगवेगळे दगड सापडतात. आपण मध्य प्रदेशाकडे चला, तिकडे कोटा सापडतो. राजस्थानमध्ये जर आपण गेलो तर तिकडे मार्बल सापडतो. वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे दगड आपल्याला या भूपृष्ठावर आणि भूगर्भातून आपल्याला दिसून येतात. तुकोबारा म्हणतात हे वेगवेगळे दगड जसे आपल्याला दिसून येतात तसाच भूगर्भातून एक मिळणारा महत्त्वाचा किमती असा एक दगड आहे, तो म्हणजे हिरा. हिरा हा देखील खनिज पदार्थातच मोडला गेलेला आहे. खनिज पदार्थातच मोडला गेलेला आहे. गारगोट्याही पृथ्वीतूनच मिळतात आणि हिरा देखील या पृथ्वीतूनच आपल्याला मिळतो. मग दोन्ही पृथ्वीतूनच मिळतात तर दोन्हीची बरोबरी करता येईल का? दोन्हीचे संसाठी करो दोन्हीचे संसाठी करो गारगोटी पृथ्वीतूनच आपल्याला सापडते. तसाच हिरा
हातगिरी पृथ्वीतूनच आपल्याला प्राप्त होतो, पण दोन्हीची बरोबरी मात्र करता येणार नाही. का बरोबरीचे नाहीच म्हणून. हिरा जो आहे तो अनमोल आहे, हिऱ्याचं मोल होऊ शकत नाही. ज्ञानोबारांच्या भाषेत बोलू का जरा. ज्ञानोबारा म्हणतात या पृथ्वीचं मोल कमी पडेल अशी काही काही हिऱ्यांची किंमत असते. पृथ्वीचं मोल कमी पडेल, पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे. पृथ्वीचं मोल कमी पडेल, काही काही हिऱ्यांची अशी किंमत असते. आणि गारगोटी बिन पैशात किती आपल्याला मिळू शकतात. तसं तुम्ही आम्ही म्हणजे या भूतलावरच्या गारगोट्या आहेत, आणि संत म्हणजे या भूतलावरचा अष्टपैलू दैदिप्यमान तेजोमय हिरा आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात इतर जन आणि संत या दोन्हींना समान पाहू नये. तैसे संत आणि जन, तैसे संत आणि जन दोहो से समान वजू नये. तसे इतर जन आणि संत हे दोन्ही समान समजू नये. दोन्हीमध्ये फार अंतर आहे, फार अंतर आहे. दुसरा एक कावडीचा अभंग आहे तुकोबारायांचा. त्या अभंगाचं जवळजवळ 40-50 दृष्टांत देऊन संत जीवनाचा आणि मानवी जीवनाचा फरक दाखवलेला आहे. तुकोबाराय म्हणतात आपल्याला डबक्यात काय दिसतं? पाणी. ओढ्यात काय दिसतं? पाणी. नदीत काय दिसतं? पाणी. सरोवरात काय दिसतं? पाणी. धरणामध्ये काय दिसतं? पाणी. खाडीमध्ये काय दिसतं? आणि समुद्रात काय दिसतं? मग इथे पाणी आणि तिथे पाणी आहे. मग समुद्राला नदी म्हटलं तर काय हरकत आहे का? समुद्रात आहे पाणी, नदीत आहे पाणीच आहे ना. परंतु समुद्राला नदी म्हणता येणार नाही का? अहो नदी आटतात, समुद्र कधी आटत नाही. आवर्षण किती पडू द्या, समुद्र कधी कमी होत नाही. आणि कितीही महापूर येऊ द्या, समुद्र कधी वाढत नाही. म्हणून तर आपल्या तिन्ही बाजूने समुद्र आहे, पण आपल्याला धक्का नाही. कितीही महापूर येऊ द्या, समुद्र कधी वाढत नाही. जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत, परी अधिक नो हे ईशत मर्यादा नसंडे. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषून जाते समजता, परी न्यून नव्हे पार्थ समुद्र जैसा. समुद्र कधी कमी होत नाही, समुद्र कधी वाढत नाही. सारखा पाण्याने परिपूर्ण तो भरलेला आहे. वार्षीय वीण सागर जैसा जडे नित्य निर्भर. त्या समुद्राला नदी म्हणता येणार नाही. आपण इतरत्र दगड पाहतो, तसं शिवमंदिरात दर्शनाला गेल्यानंतर पिंडई कशाची आहे? मग लिंगाला पाषाण म्हणता येईल का? नाही. तसं संतांना इतर मानवाप्रमाणे म्हणता येणार नाही. समुद्र नदी नदी नव्हे पैगा
पाषाण म्हणो नये लिंगा, संत नव्हती जगा मानसा त्या सारिखे. संत जीवन हे एक अलौकिक विशेष असं जीवन आहे. इतर मानवाप्रमाणे संतांना समजू नये. अगदी जरा वेगळ्या सोप्या भाषेत आपल्या लक्षात आणून देतो. संत जीवनाने आपलं जीवन यातला फरक एकेका शब्दातच सांगतो. एक शब्दात संत जीवन हे उपकारक आहे आणि तुमचं आमचं जीवन म्हणजे उपद्रवक आहे. आपल्यापासून दुसऱ्याला पीडाच. तसं संत जीवनातून कधीच पीडा नाही, कधीच नाही. संत जीवनातून मानवावर उपकारच होत राहणार. आपल्याला कितीही कष्ट झाले, किती झिजले, तरी ते दुसऱ्यावर उपकारच करत राहतात. देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती परोपकारे. आपल्यात पाठ बदल, देह पुष्टविती आणि ते देह कष्टविती. संत जीवन अतिशय उपकारक आहे. संतांच्या अनेक अंगामध्ये वेगवेगळा महिमा साठवलेला आहे. पुढे मी आपल्याला दुसऱ्या चरणात ते सांगेल थोडं थोडं. संत जीवन असं अलौकिक परोपकारी उपकारक असं जीवन आहे. कोणी म्हणेल मग अशा संतांचं दर्शन आपल्याला होऊ शकतं का? होऊ शकतं. फक्त आपण ती लायकी मिळवली पाहिजे. लायकी आपण मिळवली की संतांचं दर्शन आपल्यालाही होऊ शकतं, कोणालाही होऊ शकतं. फक्त ते दर्शन मिळवण्याची लायकी आपण मिळवली पाहिजे. तुम्ही म्हणाल मग कोणती लायकी लागते? तर संत दर्शन होण्याकरता लायकी लागते ती पुण्याची. किती पाहिजे? ते भेटतील इतकं पाहिजे. संत भेटण्याकरता खूप पुण्य लागतं, खूप. त्याची मर्यादा नाही. इतर कोणत्याही स्थानाकरता किती पुण्य लागतं हे संतांनी आपल्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. इंद्र व्हायचं आहे. इंद्र होण्याकरता किती पुण्य पाहिजे? ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे 100 यज्ञाची पुण्याई पाहिजे म्हणजे तो इंद्र होऊ शकतो. शतमख संपत्ती स्वर्गीची. मख म्हणजे यज्ञ. 100 यज्ञाची पुण्याई पाहिजे तो इंद्र होऊ शकतो. ब्रह्मदेव कोण होऊ शकतो? लागोपाठ 100 ब्राह्मणाचे जन्म घ्यायचे आणि ब्रह्मकर्म करायचं. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह असं 100 जन्माचं पुण्य पाहिजे म्हणजे तो ब्रह्मदेव होऊ शकतो. संत दर्शन होण्याकरता मग किती पुण्य पाहिजे? तर ते भेटतील इतकं पाहिजे. किती त्याचं मर्यादेचं स्वरूप कुठेच सांगितलेलं नाही. कशावरून? पुण्याने मिळतं. कशावरून? ज्यांना ज्यांना संत दर्शन झालं त्यांनी पुण्याईमुळेच झालं असं म्हटलेलं आहे. एक साधा लौकिक भाग वरवरचा आपल्याला सांगतो. जीवनात कुठलंही चांगलं घडण्याकरता पुण्य पाहिजे. पुण्य हे जीवनात चांगलं घडवत असतं आणि पाप हे जीवनात वाईट घडवत असतं, वाईट घडवत असतं. म्हणून पाप आपल्या जीवनात येऊ देऊ नये. ज्याला आपलं काही वाईट होऊ नये असं वाटतंय ना, वाईट व्हावं अशी कोणाची इच्छा आहे का? नाही. पण वाईट होतंय की नाही? होतंय. का होतं? वाईट घडण्याकरता पाप हे कारणीभूत आहे. पाप जीवनात घडलं की ते वाईट घडवतं आणि पुण्य हे जीवनात चांगलं घडवतं. म्हणून आपण व्यवहारात देखील बघा की हे उत्तर तुम्हाला तुमच्याच व्यवहारातून सापडेल. काही वाईट आपल्या जीवनात घडलं
की लोक विचारतात का होय कसं काय झालं असं आमच्या कानावर आलं, तुमच्या जीवनात असं घडलं म्हणतात. खरं आहे का ते? खरं आहे म्हणे. आता तुम्हाला सांगायला काय हरकत नाही. झालं बघ. का काय झालं, असं काय तुमच्याकडून घडलं, हे असं का झालं? तो म्हणतो असं तर काहीच घडलं नाही आपल्यावर. तुम्हाला माहिती आहे आपलं जीवन कसं आहे, कोणाच्या आद्यात नाही का माद्यात नाही म्हणतो. आपलं काम भलं ना आपण भलं, पण कसं आहे घडलं हे काही कळत नाही. असं कसं, काहीतरी कारण असल्याशिवाय कसं काय? तो म्हणतो मग मला एक कारण लक्षात येतं. काय? काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पाप ते भोगायची पाळी आलेली आहे. काहीतरी पूर्वजन्मीचं पाप म्हणतो की नाही आपण. कुठलंही वाईट घडलं की लगे हेच उत्तर आपल्यापुढे पहिलं येतं की काहीतरी पाप आपल्याला भोगायची पाळी आली. आणि चांगलं काय घडलं की त्याही वेळेला हेच उत्तर आपल्या पुढे येतं, काहीतरी पुण्याई कामाला आली म्हणून जगलो. नाही तर 4दा एसटी पलटी होऊन 2000 फूट दरीत जाऊन कोणी जगाल का? पण काहीतरी पुण्याई होती म्हणून जगलो. म्हणजे चांगलं काय घडलं की लगेच आपण पुण्याई म्हणतो, आणि वाईट काय घडलं की लगेच आपण पाप म्हणतो. म्हणजे याचा अर्थ असा, पाप हे जीवनात वाईट घडवत असतं आणि पुण्य जीवनात चांगलं घडवत असतं. म्हणून वाईट घडू नये असं ज्याला वाटतंय त्याने पाप करू नये, सावध राहिलं पाहिजे. आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारे पाप घडेल असे वाईट कृत्य आपल्या जीवनात व्हायला नको. काहीच वाईट घडायला नको की ज्याच्यावर पुण्य म्हणून पाप म्हणून शेरा पडेल, असं वाईट काहीच घडायला नको. चांगलं तेच घडवत राहू, चांगलं तेच करत राहू. आपल्या जीवनातलं प्रत्येक वर्ष, प्रत्येक महिना, प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट आपला कुठल्या तरी क्रियेमध्ये जातो. तेव्हा ती क्रिया अशी आपल्या जीवनात घडत राहिली पाहिजे की त्याच्यावर पुण्य म्हणूनच शेरा पडत गेला पाहिजे. पुण्य पुण्य पुण्य. जर आपल्याला संत दर्शन व्हावं वाटतंय तर पुण्य मिळवत राहिलं पाहिजे. किती ते कितीचा विचार करू नका, करत राहा, करत राहा. तितकं झालं की संत दर्शन आपल्याला होईलच. आपण संतांना विचारा, त्यांनी आपला अनुभव व्यक्त केलाय. आम्हाला संत केव्हा भेटले? आपण तुकोबारांनाच विचारू ना, तुकोबारा तुम्हाला संत दर्शन कधी झालं सांगा. तुकोबारा म्हणतात फार दिवसांनी, फार वर्षांनी नव्हे, फार जन्माने पुण्यच पुण्य माझं तितकं तयार झालं आणि त्यामुळे संत मला भेटले. पुण्य फळले बहुताने दिसा आजी फिटले माझे कोडे बहुता जन्मीचे साकडे. बहुता जन्माचे. ज्ञानोबारांना विचारा,
ज्ञानोबाराय तुम्हाला संतांची भेट कधी झाली सांगा. ज्ञानोबाराय देखील म्हणतात या जन्मात नाही, पूर्वीच्या अनेक जन्मामध्ये आणि फार मोठी सुकृता आम्ही केली, ती कुठे आज फळाला आली. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, पूर्वजन्मी सुकृते केली ती थोर केली, ती मज आजी फळासी आली. परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संताशी. पुण्य पाहिजे, किती तितकं पाहिजे, ते भेटतील इतकं पाहिजे. तुम्हाला हे शब्द पटत नसतील, लक्षात येत नसतील. लक्षात येण्याकरता सोपा दृष्टांत म्हणजे सांगतो, म्हणजे झटकन तुमच्या लक्षात येईल. झटकन लक्षात. तराजू आहे, तराजू. तराजूचा काटा जो असतो तो मध्यावर कधी येतो? समान वजन झालं का या तो टाकतोय, पुन्हा काठ्याकडे पाहतो, टाकतोय काठ्याकडे पाहतो, काय टाक बघ हे टाक. ज्या वेळेला तितकं तंतोतंत वजन मालाचं या पारड्यात का पडलं की तो काटा मध्यावर येतो आणि स्थिर राहतो, इकडे तिकडे हलत नाही, हलू नये चालू नये. तसं आपण टाकत राहावं. तितकं झालं, संत दर्शनाच्या इतकं ते झालं की आपल्यालाही दर्शन संतांचं घडेल. मग काय करत राहिलं पाहिजे? टाकत राहिलं पाहिजे. तसं आपण पुण्य करत राहिलं पाहिजे. प्रत्येक क्षण, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष. अजून आपल्याला घडत नाही ना संत दर्शन, याचा अर्थ तितकं पुण्य आपलं अजून झालं नाही. करत राहायचं. मग जसं शक्य होईल तसं आपल्या कुवतीप्रमाणे जसं करता येईल तेवढं पुण्यच करत जायचं. पाप होऊच द्यायचं नाही आणि पुण्य केल्याशिवाय राहायचं नाही. कोणी म्हणायला आमच्याकडे तेवढे पैसे कुठे आहेत? पुण्य मिळवण्याकरता पैसेच लागतात असं नाही. पैशाने मिळवता येतं, पण पैसेच पाहिजेत पुण्य मिळवायला असं काही नाही. पैशाचा सद्विनियोग केला तर ते पुण्य होत झाले. भरपूर पैसा असेल तर भरपूर पुण्य वेगाने लवकर होत जाईल, चांगल्या कार्याला लावले तर. तसंच पैसाच पाहिजे असं नाही, अन्य मार्गाने पुण्य मिळवता येतं. शरीराने पुण्य मिळवता येतं, वाचेने पुण्य मिळवता येतं, मनाने पुण्य मिळवता येतं. एखादा म्हणू लागला, अरे ओझं उचलत नाही, द्यावं मला उचलून, मला जायचं आहे, काल्याचा भंडारा आहे आमचा आणि त्याला भाजीपाला न्यायचा. त्याला ओझं उचलत नाही, त्याला ओझं उचलू लागला तरी पुण्य मिळणार. रस्त्याने चालता चालता काटा आहे मध्ये पडलेला आहे, तो काटा जरी उचलून बाजूला टाकला तरी पुण्य आहे. काटा उचलायला काही अडचण आहे का? काही ओझं उचलू लागायला अडचण आहे का? काही वाचेने पुण्य मिळवता येतं आपल्याला. का हो? ते 16 सेक्टरला सप्ताह चालू आहे म्हणतात. 18 सेक्टरला म्हणे सप्ताह चालू आहे. कुठं आलं ते 18 सेक्टर? तुला सांगण्याकरता इथे उभं राहिलोय. आम्हाला काही कामच नाही. जो येतो तो म्हणतो ते 18 सेक्टर कुठे, 18 सेक्टर कुठे आहे? आम्हाला काही कामच नाही का? अरे इतकं बोलण्यापेक्षा असं पुढे जा, तिथे एक आडवा रस्ता लागेल, तिकडून डावीकडे वळ, पुढे गेलो पुन्हा एक फाटा लागेल, तिकडून इकडं वळ, की तिथेच 18 सेक्टर आहे. नुसतं कोणाला रस्ता जरी दाखवला तरी पुण्य आहे. पुण्य नाही मार
सांगे त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. वाट कोणाला जरी दाखवली सांगितली तरी त्याच्या पुण्याला पार नाही म्हणतात. पुण्यच पुण्य वाढत वाढत जातं. म्हणून जितकं पुण्य आपल्याला वाढवता येईल, करता येईल तेवढं करत राहावं. जितकं वेगाने जास्त करू तितकं लवकर दर्शन होईल. आणि जितका वेग आपण ठेवणार नाही, वर्षातून एकदाच सप्ताहात 5 रुपयाची पावती फाडली आणि म्हणतो दरवर्षी मी 5 रुपयाची पावती वाढतो, 4 रुपयाची, पण यावर्षी 1 वाढवला म्हणतो 1 रुपया. संत भेटणं इतकं कधी व्हायचं पुण्य आपलं. मग काय करत राहिले पाहिजे, कोणताही क्षण वाया जाऊ देऊ नये, की त्या क्षणातून पुण्यच व्हायला पाहिजे, पुण्यच घडायला पाहिजे. तुकोबारांच्या भाषेत बोलू का? अहो तिळा एवढं जरी पुण्य घडलं तरी चालेल, पण ते करत राहा. तिळ तिळ पुण्य साधा पडे, तरी होता जन्मी जोडे. नाम तुझे वाटल्या तुडे, समागम घडे संता. तिळ तिळ पुण्य साधा पडे, तरी होता जन्मी जोडे. नाम तुझे वाटल्या तुडे, समागम घडे तुकोबाराय नाटाच्या अभंगातून सांगतायत, तिळे तिळे पुण्य साचा पडे. तिळा एवढं पुण्य साचत गेलं पाहिजे, साचत गेलं पाहिजे. साचण्यातूनच जसं आपल्या ग्रामीण भाषेत म्हण, थेंबे थेंबे तळे साचे. थेंबात किती पाणी आहे, किती पाणी आहे, अगदी अल्प आहे, पण तेवढ्या अल्प थेंबातूनच तळं तयार होतं की नाही. थेंबे थेंबे तळे साचे. तसं थोडं थोडं जितकं तिळा एवढं पुण्य आपण करत राहायचं की निश्चित या जन्मात नाही झालं पुढचा जन्म, पुढच्या जन्मात नाही पुढचा, त्याच्या 1 जन्मात नाही, 2 जन्मात नाही, 3 जन्मात नाही, करत राहायचं. तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे. समागम घडे संतांचा समागम घडे. पुण्य करत राहिलं पाहिजे, पाप होऊच देऊ नये आणि पुण्य केल्याशिवाय राहू नये. महाराज तुम्ही सांगितलं, अनेक बाजूने समजून दिलं, निर्णय झाला आमचा. काय असं एकही कृत्य करायचं नाही की ज्याच्यावर पाप म्हणून शेरा पडेल. ठरला वाईट करायचंच नाही आणि चांगले केल्याशिवाय राहायचं नाही. मग पुण्य आमच्याकडून घडत जाईल की नाही? घडणार पुण्य. मनाचा निश्चय पाहिजे, चांगलं करण्याचा निश्चय पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. चांगलं करायचं, वाईट करायचंच नाही. याने आपलं पुण्य पुण्य घडत 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 चालेल. प्रत्येक मिनिटाचं, प्रत्येक सेकंदाचं साचत जाईल. आपल्याकडून पुण्य घडत घडत राहिलं की संतांचा समागम घडेलच. समागम घडे संतांचा. म्हणून आपण कामाला लागलं पाहिजे, पुण्य घडवत राहिलं पाहिजे. पुण्य घडवायचं की समागम घडेल. महाराज पटलं आम्हाला, निर्णय झाला पुण्य घडवायचंच. मग समागम घडेल ना, घडणार. समागम घडे संतांचा. पुण्य घडवलं की समागम घडेल, संतांचं दर्शन होईल. आता पुढं एक आम्हाला विचारायचं आहे तुम्हाला. संत असे भेटले तर आमचं प्रथम कर्तव्य काय? आम्ही नेमकं काय करायला पाहिजे त्यावेळेला? काय वेळेला माणसाला सुचत नाही हो. मोठी माणसं आल्यानंतर काय करावं हे कळतच नाही. काय वेळेला बसायलाही देत नाहीत, पाणीही देत नाही. काही वेळेला, बऱ्याच वेळेला असं घडतं बरं का. या आमच्या गावाला येतं, नक्की झालं. तसंच पुढे वारीला जायचं असतं म्हणून वळकटी आमच्याजवळ असते, पिशवी असते. वळकटी डोक्यावर, पिशवी हातात. चाललोय आम्ही, ते लोक न्यायला येतात. मी आलेलो आहे,
चला चला चल. पण त्याला कळत नाही वयांच्या दोन्ही हातात डोक्यावर वळकटी, हातात पिशवी, आपण पिशवी घ्यावी, काहीतरी वळकटी घ्यावी. काय चला म्हणे, मी आलोय तुम्हाला रस्ता दाखवायला. काही माणसाला नेमकं काय करावं गडबडून जातात, काय करावं हे कळत नाही. तर महाराज आमच्याकडून कुठली अवज्ञा होऊ नये, आमच्याकडून योग्य अशी जीवनात कृती व्हावी. तर संतांचं दर्शन घडल्यानंतर आमचं प्रथम कर्तव्य काय, आम्ही नेमकं काय करायला पाहिजे. तुकोबराय म्हणतात एक करायचं एक करायचं. आमचं प्रथम कर्तव्य काय, आम्ही नेमकं काय केलं पाहिजे. तुकोबराय त्याचा नियम सांगतात आपल्याला काय केलं पाहिजे. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. भेटी प्रथम आलिंगन, भेट झाल्यानंतर प्रथम कर्तव्य त्यांना आलिंगन द्यावं आणि आलिंगनानंतर काय करावं, मग चरण वंदावे. मग म्हणजे त्यानंतर त्यांच्या चरणाला वंदन करावं. ही पद्धती आहे, हे कर्तव्य आहे, याप्रमाणे करावं. तुमच्या मनाने सांगता का नाही, पूर्वसुरींनी हेच सांगितलेलं आहे की असं करायला पाहिजे. आपण नाथ महाराजांना विचार, नाथ महाराज तुमचं मत काय. नाथ महाराज म्हणतात माझं काय सांगू मी तुम्हाला. मला संतांचं दर्शन घडलं त्यावेळेला माझ्या जीवनात मला असं वाटू लागलं की आजचा दिवस खरा धन्य आहे. धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज अनंत जन्मीचा शीन गेला, अनंत जन्मीचा शीन गेला, मज वाटे त्यासी आलिंगनचा, मज वाटे त्यासी आलिंगनचा. माझ्या जीवनात पुण्य घडत घडत गेलं आणि त्या पुण्याच्या योगाने संतांचं दर्शन मला झालं. म्हणून आज मी धन्य दिवस मानतो माझ्या जीवनातला. महाराज मग संत दर्शन झालं तुम्हाला, मग आता तुम्हाला पुढं काय वाटतंय. तर नाथ महाराज म्हणतात मला पहिलं हे वाटतं की मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. मला असं वाटतं त्यांना पहिलं आलिंगन द्यावं. आलिंगन दिल्यानंतर काय करावं वाटतं, कदान सोडावे चरण त्यांचे. मला वाटतं त्यांना आलिंगन द्यावं, कदान सोडावे चरण त्यांचे. त्यांचे चरण सोडून त्यांच्या चरणाला वंदन करावं हे मला वाटतं. म्हणून संत भेटल्यानंतर पहिलं आलिंगन आणि त्यानंतर त्यांना वंदन. ठीक आहे महाराज, चालेल. पुण्य घडत घडत जाईल. पुण्य तितकं घडल्यानंतर आम्हाला संतांचं दर्शन घडेलच. आणि संतांचं दर्शन घडल्यानंतर तुम्ही सांगितलेली पद्धत ही आमच्या चांगली ध्यानात राहिली. आम्ही मग आलिंगन देऊ, आलिंगने आम्हाला घडणार.
पहिलं पुण्य घडणार, पुण्यानंतर संतांचं दर्शन घडणार, संतांचं दर्शन घडल्यानंतर त्यांचं आलिंगन घडणार. पण आता फक्त एक सांगा, आलिंगन घडलं पण त्याच्यातून लाभ काय? आलिंगन घडण्यातून फायदा काय होणार? तर आलिंगन घडण्यातून काय घडल, काय प्राप्ती होईल, तुकोबारा आहे ती आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम आलिंगन घडे, आलिंगन घडे, तर तो लाभ काय घडणार तुकोबार आहे. आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून स्पष्ट करतात. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन का घडलं की तुमच्या जीवनात हा महान लाभ प्राप्त होईल की तुम्हाला सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होणार. मोक्ष सायुज्यता जोडे. कोणी म्हणेल मोक्ष काय भानगडे, नवीनच हा शब्द आमच्या कानावर आला. काय मोक्षामध्ये काय आहे असं असं काही कळत नाही आम्हाला. मोक्ष म्हणजे काय, असं विशेष काय आहे मोक्षात, तर आम्हाला काय त्याची अपेक्षा नाही. तर लक्षात घ्या, शब्ददृष्ट्या जरी तुम्हाला अपेक्षा नसली तरी अर्थदृष्ट्या मात्र तुम्हाला मोक्षाची अपेक्षा आहे. मोक्ष शब्ददृष्ट्या तुम्ही नको म्हणाल, मोक्ष नवीनच शब्द कानावर आला, मोक्ष म्हणजे नको म्हणाल, पण शब्ददृष्ट्या जरी नको असला तरी अर्थदृष्ट्या मात्र तुम्ही हवाच आहे असं म्हणाल. मोक्ष म्हणजे काय त्याचा अर्थ मी आपल्या लक्षात आणून देतो. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला म्हणतात मुक्ती, यालाच म्हणतात मोक्ष. मोक्षाच्या प्राप्तीत काय घडतं, दुःखाची कायमची निवृत्ती होते आणि आनंद कायमचा प्राप्त होतो. दुःख शिल्लक राहत नाही आणि आनंद कधी जात नाही. आनंद कायमचा प्राप्त होतो, कायमचा आनंद. दुःख कधीच राहत नाही, अत्यंतिक निवृत्ती होते. मग पाहिजे की नाही, पाहिजे पाहिजे. आम्हाला सर्वांना हेच हवं आहे, दुःख गेलं पाहिजे आपलं. आणि ते कोणत्या महिन्यापुरतं जावं, कायमचं गेलं पाहिजे. दुःख कधीच नको आहे. मूळव्याध व्हावा कधी वाटतो का, नाही, कधीच नको आहे. धंद्यात दिवाळ निघावं कधी वाटतं का, कधीच वाटत नाही. आपल्या देखत आपला मुलगा मारावा असं कधी वाटतं का, कधीच वाटत नाही. म्हणजे दुःखाची आपल्याला अपेक्षा कधीच नाही, कधीच नाही. कायमचा नकार आहे दुःखाच्या बाबतीत, आपला कायमचा नकार आहे.
त्याचा होकार कधीच नाही. दुःखाच्या बाबतीत कधी होकार नाहीच, कोणाचाच नाही. इतर कोणत्याही वस्तूच्या बाबतीत आपले होकार नकार बदलतात. कालभेदाने, देशभेदाने, परिस्थितीभेदाने होकार नकार आपले बदलतात. काल ज्याला होकार दिलाय आज त्याला नकार देतो. काल ज्याला नकार दिलाय त्यालाच आज होकारही देतो आपण. कायमचा नकार की कायमचा होकार कोणत्याच पदार्थाच्या वस्तूच्या बाबतीत राहत नाही, तो बदलतो. हिवाळ्यामध्ये बाबा रग देऊ का, अरे कामच झालं. मग तर म्हणतो काल असा गारठलो झोपच नाही ना, रग द्या. बरं मग स्वेटर, मग तर फारच चांगलं होईल. हिवाळ्यामध्ये स्वेटर पाहिजे म्हणतो, रग पाहिजे म्हणतो. तेच उन्हाळ्यामध्ये बाबा रग देऊ का, कशाला था मारायला. मरणाचं गरम होतंय, वरचं शर्ट सहन होत नाही, उपर नाही सहन होत नाही, रग कशाला नको म्हणतो. हिवाळ्यात पाहिजे म्हणतो, उन्हाळ्यात नको म्हणतो, आहे की नाही. हे जाऊ द्या, लांबचं झालं 4 महिन्याचं. दिवसाचं सांगतो, दिवसाचं. बाबा कुठे चाललात, म्हणे कीर्तनाला. आणि मग बॅटरी न्या ना, अरे म्हणे बरं झालं आठवण केली. काल त्या कोपऱ्यावर लाईट नाही, अंधार गेला ना पाय गाठारात म्हणतो. हे बघा कसं खर्चटले. ते नगरसेवकांना सांगा तरी तिथे ग्लोप लावायला त्या कोपऱ्यावर. बॅटरी आण. रात्री कीर्तनाला निघाला बॅटरी पाहिजे म्हणतो, आहे की नाही. तेच सकाळी दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाला निघाला. बाबा कुठं चाललंय, कीर्तनाला. मग बॅटरी नाही ना, आता दिवसा कशाला बॅटरी नको म्हणतो की नाही. काल ज्याला जी बॅटरी पाहिजे म्हटला तीच दुसऱ्या दिवशी नको म्हटलं. म्हणजे कोणत्याच वस्तूच्या बाबतीत होकार नकार कायमचा स्थिर नाही. पण दुःखाच्या बाबतीत मात्र स्थिर नकार स्थिरच आहे. दुःखाच्या बाबतीत कधीच कोणाचाच होकार कधीच येत नाही. नकोच आहे दुःख कायमचं. पण नको आहे म्हणून तुमच्या म्हणण्याने जातंय का ते, नाही येतच की नाही. पावलो पावली येत राहत सारखं. सकाळी विचारलं कसं काय, कसं म्हणजे आपल्यासारखा राजा नाही. दुपारी विचारलं कसं काय, म्हणतो काय खरं नाही. सकाळी म्हणतो आपल्यासारखा राजा नाही, दुपारी म्हणतो काही खरं नाही. म्हणजे दुःख कधी आपलं गेल्यासारखं वाटतं पण पुन्हा येऊन भेटतं. ते जात नाही, त्याची इच्छा नाही पण आल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या आनंदाची आपण इच्छा करतो तो आनंद आपल्याला मिळत नाही. तर आपली ही जी इच्छा आहे, मूलभूत इच्छा, दुःख कायमचं गेलं पाहिजे आणि आनंद कायमचा मिळाला पाहिजे, ही आपली इच्छा त्याच वेळेला सफल होईल, पूर्ण होईल की ज्या वेळेला आपल्याला संतांचं आलिंगन घडेल. तेव्हा संतांशी जीवनाचा संबंध आला की संत आपल्या जीवनातून आपल्या अयोग्याचंही जीवन योग्य करतात. त्याला मोक्षाची प्राप्ती करून देतात. मग आलिंगेला पौर्णिमा, उनिव सांडी चंद्रमा. चंद्राने पौर्णिमेचा स्वीकार का केला, आलिंगन का केलं की त्याची उणीव जाते. चंद्र परिपूर्ण दिसतो पौर्णिमेला. एक कलाने तरी कमी आहे का, नाही. पूर्णत्वाला तो प्राप्त होतो पौर्णिमेला चंद्र. तसं संतांशी आलिंगन घडलं की जीवन पूर्ण बनतं, पूर्ण बनतं. आपले मनोरथ कधी अपुरे राहत नाही, पूर्ण होऊन जातात. निळोबारा म्हणतात ना, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. घरा आले, घरा आले, घरा आले कृपाळ. सांभाळले, सांभाळले, सांभाळले अनाथा. केला निळा, केला निळा, केला निळा पावन. आलिंगन घडलं की जीवन पूर्ण होऊन जातं, अपूर्णता राहत नाही. तुकोबरा तुमचा काय अनुभव का, हो माझा अनुभव सांगतो. आलिंगणे संताचिया
दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. ज्ञानोबा तुमचा काय अनुभव? ज्ञानोबा देखील सांगतात, आलिंगने सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे, हर्षे समूळ उठे मी पण. दुःख कायमचं मिटतं आणि आनंद कायमचा प्राप्त होतो. म्हणून आपल्याला शब्ददृष्ट्या जरी मोक्ष हवा नसला तरी अर्थदृष्ट्या हवा आहे. तो मोक्ष का प्राप्त झाला की दुःख कायमचं आपलं मिटून जाईल आणि आनंद आपल्याला कायमचा प्राप्त होईल. त्या आनंदाला कधी दुःखाचा स्पर्श होणार नाही, स्पर्श होणार नाही. दुःखाचे प्रसंग प्राप्त होतील पण दुःखाचा परिणाम होणार नाही. दुःखाचे प्रसंग प्राप्त होतील. आपण तुकोबरायांचंच पाहू ना. तुकोबरायांचं दिवाळं निघालं. आपलं दिवाळं निघालं आपल्याला काय वाटतं? दुःख वाटतं. तोंड दाखवू वाटत नाही. 6 महिने अंथरून सोडत नाही. घर बांध, घरात बाहेर जात, तोंड दाखवू वाटत नाही म्हणतो कोण. पण तुकोबरायांचा दिवाळं निघालं. तुकोबरायांनी काय भाव व्यक्त केला? बरं झालं देवा निघाले देवारे, बरे या दुकाळे पिढा गेली, बरे या दुकाळे पिढा गेली. दिवाळं निघालं तरी बरं झालं, आनंदच मानतो. बायको मेली, मरू नये कोणाची, पण मेली तर आपल्याला भयानक दुःख होतं. सांसारिक जीवनामध्ये पराकोटीचं दुःख कोणतं असेल तर पत्नी मरण पावणं. तुकोबरायांच्या जीवनात तेही घडलं. भयानक दुष्काळ पडला. त्या दुष्काळात अन्न करता करता पत्नी मरण पावली. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. पण तुकोबरायांच्या जीवनात दुःखाची छटा नाही. तुकोबरा म्हणतात, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. समाधानच. दुःखाचे प्रसंग प्राप्त झाले तरी ते दुःख परिणाम करू शकत नाही. त्या दुःखातही आनंदच आनंद राहतो. कसा काय वर राहणार? कसा राहतो तुम्हाला सांगतो. बाबळ डाळायला गेला आणि फटका फांदीवर न पडता पायावरच पडला. पाय तुटला, रक्तबंबाळ झाला. हॉस्पिटलला नेलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. लगेच त्याचं ड्रेसिंग करण्यात आलं. सर इतका गुराढोरासारखा ओरडत होता. हॉस्पिटल दणानून सोडलं होतं. काय झालं काय झालं लोक पाहायला यायचे. ओरडतोय सारखा. पण त्याचे ड्रेसिंग केलं, ट्रीटमेंट सर्व केल्यानंतर डॉक्टरने गोळी दिली. पुढे त्याला झोप आली. झोप आल्यानंतर आवाज आहे का? रडतो का? ओरडतो का? नाही. का? जखम बरी झाली काय? नाही, जखम आहेच आहे. जखम झाली पण झोपेत तो सुषुप्ती अवस्थेत लीन झाला. म्हणून याचं दुःख आता त्याला जाणवत नाही. साध्या झोपेत गेलेल्या माणसाला जर दुःख जाणवत नाही तर जो परमानंद स्वरूपामध्ये एकरूप झाला आहे, विलीन झालेला आहे, त्याला दुःख कसं जाणवेल? मग देह का शस्त्रीवरी तोडलिया, देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पवडलिया, चेवोची नाही, चेवोची नाही. देह दुःखाचे नि डोंगरे, मग मेरू पासोनी थोरे. देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो, परिभारे चित्त न दटे. तो आनंद कधी जात नाही. दुःखाचे प्रसंग प्राप्त झाले, दुःखाचा स्पर्श त्या आनंदाला होत नाही. तो आनंद कधी मावळत नाही. दुःख कधी येत नाही. संतांच्या आलिंगनातून
ते आपल्याला या योग्यतेपर्यंत आणतात. या योग्यतेपर्यंत आल्यानंतर दुःख आपलं कायमचं मिटलं जातं, आनंद कायमचा प्राप्त होतो. तुकोबाराय म्हणतात, आता दुःख मला स्वप्नातही नाही, दुःख ते कैचे नये स्वप्नासी. आणि आनंद म्हणाल तर आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाळणं. आनंदे दाटली तिही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी. दुःख कधीच येत नाही ना, आनंद कधीच मावळत नाही. हे अनुभूती आहे. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. हे जसं दुःख कायमचं मिटणं, आनंद कायमचा प्राप्त होणं, तसं संतांच्या आलिंगनात हे जीवनात घडू शकतं. असा संतांचा अलौकिक महिमा आहे. संतांचा महिमा, संतांचा अलौकिक महिमा आहे. ऐसा संतांचा महिमा. संतांचा महिमा अनेक अंगाने संतांनी गायलेला आहे. दर्शनाचा महिमा आहे, चरणाचा महिमा आहे, चरण रजाचा महिमा आहे, आलिंगनाचा महिमा आहे, भेटीचा महिमा आहे. अनेक वेगवेगळ्या अंगाने संतांचा महिमा संतांनी दाखवलेला आहे. वेगवेगळी फलश्रुती त्याच्यातून आहे. आलिंगनातून तुकोबार म्हणतो सायुज्यता मोक्ष प्राप्त होतो. असा संतांचा अलौकिक महिमा आहे. आता पुढे काय संपलं. जीवनात जे पाहिजे ते मिळालं. आता पुढे मिळवायचं काही शिल्लक राहिलं नाही. मग ज्यात मिळवायचं काही शिल्लक राहत नाही, जे मिळाल्यानंतर सगळं मिळालं जातं, असा परिपूर्णतेचा महिमा संतांचा आहे. मग आता काय, आता बोलण्याचीच हद्द संपली, झाली बोला याची सीमा. बोला याची सीमा झाली, बोलण्याची हद्द संपली. आता याच्या पुढे काही मिळवायचं नाही. जे पाहिजे ते मिळालं, मिळवायचं काही शिल्लक राहिलं नाही. असा संतांचा अलौकिक महिमा आहे. हद्द संपलेली, काय बोलायचं. महाराज ठीक आहे, इतकं परिपूर्ण जीवन जर होत आहे तर मग खरोखरच तुम्ही म्हणता झाली बोलायची सीमा, हद्द संपली. पण असं एक बोलायचं आमच्या डोक्यात येतं आहे काय, की आता आम्ही एका यात्रेला जायचं ठरवलं आहे, तीर्थयात्रेला. एका यात्रा कंपनीमध्ये नाव नोंदवलं आहे, जायचं आहे. आणि मकर संक्रांतीचा पर्व काळ आहे. त्या पर्व काळात कुरुक्षेत्रावर जायचं. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण असे जे काही पर्व काल आहेत, असा एक पर्व काल आमच्या यात्रेमध्ये आहे. तेव्हा तीर्थाला जायचं ठरवलं आहे. त्या पर्व काळात आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. आता याचं काय करायचं. संत जर आम्हाला भेटले, संत जर प्राप्त झाले, तर मग संतांना सोडून आम्ही तिकडं गेलं तर चालेल का. काय करावं आम्ही. तुकोबार म्हणतात चालणार नाही. का
संतांना डावलून कुठल्याही तीर्थाला जाण्यात, कुठल्याही पर्वकाला करता जाण्यात काही योग्य नाही. का? जे संत तुम्हाला प्राप्त झालेले आहेत त्या संतांजवळच ते सर्व तीर्थ आहेत, त्या संतांजवळच सर्व पर्वकाळ आहेत. मग त्या संतांना डावलून तुम्हाला पुढे कुठे जाण्याची आवश्यकता काय आहे सांगा? तुकोबारा हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांग. तीर्थे पर्वकाळ, तीर्थे पर्वकाळ,
पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सीमा. सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. तो मिळवल्यानंतर पुढे मिळवायचं काही शिल्लक राहत नाही. म्हणून बोलण्याची हद्द संपली, पूर्णत्वाला प्राप्त झाला. फळापर्यंत आलं की संपलं आणि आता फळ प्राप्त झाले. आता वृक्षाच्या जीवनातलं शेवटचं ठोक म्हणजे फळ येणं आहे. फळ आलं की वृक्षाची पूर्णता झाली. तसं जीवनाची पूर्णता मोक्षप्राप्तीमध्ये आहे आणि तो सायुज्यता मोक्ष प्राप्त झाला आहे. सायुज्यता मोक्ष त्याला म्हणतात की तिथे देव आणि आपण एक होऊन जाणं, याचं नाव सायुज्य. तसे मोक्षाचे 4 प्रकार: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. देव ज्या लोकाला आहे त्या लोकाला आपण जाणं हा सलोकता मोक्ष. देवाजवळ जाणं हा समीपता मोक्ष. देवाचं रूप आपल्याला प्राप्त होणं हा स्वरूपता मोक्ष. आणि आपण देवच होणं हा सायुज्यता मोक्ष. आणि असा सायुज्यता मोक्ष या आलिंगनातून घडतो. म्हणून बोलण्याची हद्द आता संपली, झाली बोलायची सीमा. आता मिळवायचं काहीच नाही, मग कुठे जायचं काय कारण आहे? तीर्थाला जाण्याचं कारण नाही का? पर्व काळानिमित्त कुठं जायचं कारण नाही का? ज्या तीर्थाला जायचं ते तीर्थ संतांजवळ आलेलं आहे. ते पर्वकाळ संतांच्या चरणाजवळ आलेली. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ. अवघी तीर्थे आणि सकळ पर्वकाळ पायापे, असा याचा अन्वय चरणाचा. अवघी तीर्थे जेवढी म्हणून तीर्थ आहे ती सर्व तीर्थ, आणि सकळ पर्वकाळ सर्व पर्वकाळ पायापे संतांच्या चरणाजवळ आहे. म्हणून तीर्थ संतांच्या चरणाजवळ येतात. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया येतील, पर्वकाळ तया ठाया येते. कशा करता? पवित्र होण्याकरता तीर्थ संतांकडे येतात. तीर्थ मलिन होतात का? हो. का? आपल्यासारखे पापी जातात ना तीर्थाला. आपल्यासारखे पापी तीर्थाला गेल्यानंतर आपण तीर्थात बुडिका मारली, आपलं पाप जातं ते तीर्थाला लागतं. म्हणून अशी पाप तीर्थाला लागलेली ती जाण्याकरता काय मार्ग? तर तीर्थांना पाप त्यांचं घालवण्याकरता एकच मार्ग आहे, संतांजवळ येणं. संतांच्या चरणाजवळ तीर्थ आली की त्यांची सर्व पापं जातात आणि तीर्थ पूर्ववत पवित्र होत आहेत. म्हणून संतांचेने अंग लगे पापाते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे. सर्व पाप संतांच्या चरणाजवळ आहेत. सर्व तीर्थ संतांच्या चरणाजवळ आहेत. सर्व पर्वकाळ संतांच्या चरणाजवळ आहेत. म्हणून ती सर्व पाप तीर्थांची पर्वकाळाची जातात आणि पूर्ववत होतात. म्हणून संतांना डावलून तीर्थाला पर्वकाळाकरता कुठे जाण्याची गरज नाही. ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सीमा. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तीर्थ तिथे आले, पर्वकाळ तिथे आले, काय जाण्याची गरज नाही. नाही तीर्थयात्रा, नाही पर्वकाळ. पण बद्रीनाथला केदारनाथला जायला काय हरकत आहे का? जगन्नाथपुरीला रामेश्वरला जायला काय हरकत आहे का? देवाकडे जायला काय हरकत आहे? तुकोबरा म्हणतात देवाकडे जाण्याची आवश्यकता नाही. संतांना डावलून, लक्षात घ्या, संतांना डावलून देवाकडेही जाण्याची आवश्यकता नाही. त्या संतांची सेवा करत राहा की ती सेवा देवालाही प्राप्त होते. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे
ऐसा चांदाचा महिमा त्यांची केली पावे सेवा, त्यांची म्हणजे त्या संतांची. जर आपण सेवा करत राहिलो तर ती सेवा देवालाही प्राप्त होते. म्हणून संतांना डावलून देवाकडे जाण्याची गरज नाही. आता उलट सांगतो, संतांना डावलून तुम्ही देवाकडे गेलात आणि देवाची किती सेवा केली, पूजा केली, ती देवाला मान्य होत नाही. म्हणजे संत हातातून सुटले आणि देवही मान्य करत नाही. म्हणून एकंदर दोन्हीकडून आपण वाया गेलो. आपली म्हणे धोबी का कुत्ता घरकाना घाटका, हे नाही ते नाही, तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती दुपाटून राहिलं. म्हणून संतांना डावलून देवाकडे जाण्याची गरज नाही. संतांची सेवा करत राहा, किती सहज देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची सेवा केली देवा पावे. आणि त्यांची सेवा जर नाही केली आणि त्यांना डावललं आणि तुम्ही देवाकडे गेलात आणि देवाची सेवा करू लागलात, देव ती सेवा मान्य करत नाही. आपण देवावर फुलं वाहिली, देव म्हणतो कोणीतरी दगड मारतंय मला. संतांचा अतिक्रम देव पूजा तो अधर्म, येती दगड तैसेवरी मंत्र पुष्पे देवाश्री. देवाश्री पुष्पे वरी दगड तैसे येती. आपण देवाच्या अंगावर देवावर जर फुलं वाहिली तर देव म्हणतो कोणीतरी मला दगड मारतंय. मग सांगा, संतही सुटले, देवाकडं आला, देवाची सेवा करू लागला, देव ती मान्य करणार, देव उलट रुष्ट होतो. कोणीतरी दगड मारताय असं म्हणतो. नव्हे नव्हे, देवाची आणखी पुढची भाषा सांगतो तुम्हाला. संतांना डावलल्यानंतर देवाला आपल्या पूजेचा भार वाटतो. अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता. आणि संतांची सेवा करत राहिलो, देवाची सेवा करत राहिलो आणि ती सेवा देवाला मान्य होत नाही ना. भागवतात असं स्पष्ट म्हटले, जो संतांना डावलून आलाय आणि देवाच्या सेवेला लागलाय, देव म्हणतो कोणीतरी मला लाथा मारतंय. लाथा, दगड मारतो असं नाही, लाथा मारतोय. नव्हे नव्हे, देवाची पुढची भाषा सांगतो. आणखी तुमच्या मुंबईकरांना पटणारी भाषा सांगतो. कोणीतरी माझ्या खुनाची सुपारी घेतली, देव ही भाषा वापरतो. कोणीतरी मला मारण्याकरता प्रवृत्त झालेले आणि त्याचे प्रयोग चाललेले मला मारण्याची, ही देवाची भाषा आहे. सिद्ध करुणी पूजा संभार, माझे पूजेचा अत्यादर, पूजा करिता एकाग्र, जै साधू नर घरा येती, त्या साधूंची पूजा न करिता. जो माझी पूजा करी सर्वथा, तेने मज हानितल्या लाथा, की तो माझ्या घाता प्रवर्तला. त्याने मला लाथा मारला, नवे नवे माझा घात करण्याकरता तो प्रवृत्त झालेला आहे. म्हणून देव ती पूजा सेवा मान्य करत नाही. संतांना डावलून मान्य नाही. संतांची करत राहिल्यावर देवाला ती मान्य होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची सेवा केली देवा पावे. एक लौकिक दृष्टांत सांगतो, साधा झटका सांगतो. तुम्ही एखाद्या आईला शिव्या द्या, अगर त्या आईची स्तुती करा. बघा बरं का, दोन्ही भाग लक्षात घ्या. त्याला लगेच तिचा परिणाम आपल्याला दिसून येतो. पण आईला शिव्या द्या आणि तिच्या मुलाला कडवर घ्या, तिच्या मुलाचा शेंबूड पुसा, त्याचे पटापट मुके घ्या आणि मग तुम्ही आईला शिव्या द्यायला लागा. हेंबाळी, नालायक,
अक्कल नाही. देवाने सोन्यासारखा मुलगा दिलाय, त्याची वज नाही, भले तो लोखंड्या का असे ना. त्याला सोन्याचा तुकडा म्हणा, हळदीचा गाभा म्हणा, आणि त्या आईला शिव्या द्या. नालायक आहे. अक्कल तुला मोठमोठ्या मंत्र्यांनाही मुलं नाहीत. देवाने तुला मुलगा दिलाय, त्याची वज नाही, तुला काय म्हणावं का? मूर्ख, हेंबाळे, नालायक. मला सांगा, त्या आईला तुम्ही शिव्या दिल्यात आणि तिच्या मुलाचं कौतुक करताय, मुलाचं वर्णन करतायत. आईला त्या शिव्या वाटतात का? आईला शिव्या द्या, मुलाचं कौतुक करा आणि मुलगा खाली ठेवा आणि म्हणा, आई साहेब एवढ्या कामात नका दंग होऊ, मुलाकडे लक्ष द्या. लक्ष दो, एक काम कमी होऊ द्या पण मुलाकडे लक्ष द्या. येतो बरं मी. ते म्हणे, अहो जाऊ नका, चहा घ्या मग जा. तिला तर शिव्या दिल्यात, तरी आई संतुष्ट झाली की नाही? का? मला शिव्या दे ना का, माझ्या मुलाचं कौतुक केलं ना, आईचं ऊर भरून येतं, आईला आनंद होतो. तसं संत माझे लडेवाळ, त्यांची पूजा मज लागे गोड, संत सेवकाचे मी पूर्वी कोड, मज निचाडा चाडतयाचे. तसं संतांच्या पूजेने देव संतुष्ट होत असतो. म्हणून तुकोबरा म्हणता, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. बोलण्याची हद्द संपली, तुकोबरा म्हणतात. मग आपण पुढं बोलणं बरं आहे का? पुढे बोलणं आता बरं नाही. मग करायचं काय? त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वरा स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेविजे माथा हे जे भले. एवढे जे महिमेचे करणे ते वाच्या बळे वानुमी कवने. तर वाणीची बोलण्याची हद्द संपलेली आहे. आता त्यांचं स्मरण करावं, भजन करावं की निश्चित त्याच्यातून आपल्याला सर्व काय प्राप्त होऊ शकतं. याकरताच नामसप्ताह आहे, याकरता वारी आहे, याकरता भजन आहे, याकरता हरिपाठ आहे. आपलं पुण्यच पुण्य मिळवत राहिलं पाहिजे. प्रत्येक कृती आपल्या जीवनातली पुण्य मिळवण्याकरता झाली पाहिजे. आणि तितकं पुण्य आपलं झालं की आपल्या जीवनात ह्या पुढच्या सर्व गोष्टी घडून येतील. म्हणून पण कंबर कसा आणि जितकं पुण्य आपल्याला करता येईल तेवढं करायला लागा. अशा अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारतील, नक्की तारतील, नक्कीच तारतील. तुकोबरायांच्या अभंगांमध्ये मोठी तारकता आहे. त्या अभंगांनी दगडांना तारले आहे की नाही? दगड बांधून अभंग बुडवले नाही इंद्रायणीच्या डोहात. पण तुकोबरांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं तर ते अभंग दगडांना घेऊन वर राहिले की नाही? जडी दगडा सहित वह्या तारेल्या जैस्याला ह्या. मग जे अभंग दगडांना तारतात ते आपल्याला तारणार नाही का? नक्कीच तारणार. पण आपण तसं दगड तरी बनायला पाहिजे ना. दगड कोणते तरले? वह्यांना बांधलेले, आजूबाजूला पांगलेले मोकार दगड नाही वर आले. ते तसेच बुडालेले राहिले. उलट ते आणखी शेवाळले. त्यांनी दुसऱ्यांना घसरून पाडलं आणि बुडवलं वरच्याही. पण खालचे बुडलेले दगड तेही वर आले. अभंगाला धरलं होतं त्यांनी. म्हणून अभंगाला धरणारे दगडही तरतात. मग आपण का तरणार नाही? निश्चितच तरू. म्हणून आपण त्या अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवण्याचा प्रयत्न करावा. अशा अभंग नजरेसमोर ठेवावेत. तेव्हा ते सर्वच्या सर्व अभंग सर्वांच्या नजरेसमोर येण्यासाठीच गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आलेली आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर करून लावला गेलेला आहे. सर्व अभंगाचं एका वेळेला आपल्याला दर्शन घडू शकतं. म्हणून आपण या देहूला आलेलं असालच आणि जे कोणी अजून आलेले नसतील ते महान भाग्यवान समजावेत. ज्या जगद्गुरू तुकोबारांनी आपल्याला हे प्रबोधन केलं त्यांचं आपण थोडा वेळ भजन करू आणि
आणि सेवेला विराम देऊ. सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी वर हात करून तुकोबारायांचा जयघोष करा. तुकाराम तुकाराम